अहो सांभाळून सांभाळून. काय बाबा यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं नाही परत. थांबा जरा थांबा. या इथे बाहेर झोपायचं तुम्हाला. बाहेर झोपू का? बरं आतमध्ये जाऊया. थांबा थांबा पिशवी काढते मी. थांबा जरा सुधी. अगं बाई अहो थोडं पकडा. त्या हाताने तर पकडू शकता ना तुम्ही. हा या हाताने मी पकडते. त्या इथं जरा थोडासा इथे हात ठेवा ना जरा. हा का सगळं का मीच करायचं काय? हा बोंबलं सुटतं प्रत्येक वेळेला. चला यांच्या मला एक दिवस चला ना सावकाश जरा. हा वैताग आला मला तर याची सेवा करता करता. हां 6 महिने झाले हेच करते मी. आता डॉक्टर बदललाय बघू दे किती फरक पडतोय. नाही फरक पडला ना बस झालं. आता औषध पाणी भरपूर झालं. इकडे या सावकाश. हां मागे उलटी व्हा. हां झोपा. काय करायचं झोपा इकडे लागेल. हां पंखा लावायचा आहे. पंखा कशाला? इथे काय गरम होतंय बोचाला काय रे देवा. तिकडं हां मी काय बोलते आता डॉक्टरांनी तुम्हाला औषध बदली करून दिलीत. ठीक आहे. ते बोलले की त्यांना लवकर बोलले बरं वाटेल. हां आणि तुम्हाला काय बाथरूमला जायचंय का? मग भूक लागली मग ओ काय हो काय माणूस आणि ओन तेच चालू असतं प्रत्येक वेळेला. काय मुका घ्यायचा माझा? काय बोलायचं? हा अहो तुम्हाला मी आता दवाखान्यामधून आणलं तुम्हाला काय मुका घ्यायचाय माझा? हा थोबाड तरी धर आहे का माझा मुका घ्यायला? करता ते. हा खीट आलाय नुसतं मला ह्या माणसाचा. खरंच असं झालंय. कधी लवकर वर जातो ते. अरे बाबा मर तरी एकदाचा नाही तरी. हा रोज येऊन तुझे हातपाय तुला पुसायचं तुला कपडे घालायचे. हा हागणं मुतणं काढायचं. कीट आलं मला त्या सगळ्या गोष्टीचा. खरंच काय हे काय हे बाप रे. आता बघू. अरे बाबा झोप ना झोप. पंखा लावायचाय. पंखा लावायचा होता काय? बरं ठीक आहे लावलाय आता पंखा. आता शांत झोपा. हा लघवीला आली. अहो आता तू काय बोलू आता मी. लघवीला भांडे देते मग कराल का एकटी? हां तेवढं बरं त्यांना येते. हां डॉक्टरनी सांगितलं की जास्त पंखा लावायचं नाही कारण अंगावरून वारं गेलंय ना तुमच्या. मग पंखा लावायला नाही सांगितले डॉक्टरनी. हां असं बंदच राहू दे. थोड्या वेळाने येईल हवा. काय काय आता काय करू मी इथं बसून? काय जेवण खाऊन बनवू की नको? हा झोप म्हणतात इथे. काय करायचं या माणसाला. अशी एवढं पॅरालिसिस झाले तरी पण काय सवय काय गेलेल्या नाही त्यांच्या घाणेरड्या. हा झोप म्हणतोय मी. झोपल कुणासोबत तरी. तुझ्यासोबत कशाला झोपू? झोपा जेवण बनवते. काय अरे ही काय झोपायची वेळ आहे का? अरे काय सूत गेली की काय? हा पॅरालिसिस झाले ना फक्त. मग मुका दे आणि झोप सांगतायत मोठे मोठे. काय आता काय तीर मारणार आहेत मला झोपून. मूड दाखांचा. कसं काय पेशंट? हा आता बरं आहे. काय रिस्पॉन्स आहे का? रिस्पॉन्स म्हणजे लेच रिस्पॉन्स आहे. लेच नुसतं ओरडत राहतं नुसतं सारखं सारखं. बरं या ना तुम्ही आतमध्ये जाऊ. चला चेक करतो ना. हा ना खाणं वगैरे नका ठेवू जास्त. ते खायला त्रास होईल बरं का. हा इकडे आतमध्ये. व्यवस्थित चेकअप करून घेऊ. हा ते बघा हे सारखं असं नुसतं आणि नुसते आवाज काढतात तोंडातून. बस ना बाबा कस काय वाटतं आता? हा बरोबर नाही वाटत? जरा चेक करा तुम्ही. थांबा काय अडचण आली. हात खाली घ्या. बरोबर आहेत का हृदयाचे ठोके? तिथं कुठं चेक करताय डॉक्टर? ओके काय अडचण नाही. ओके आहेत ना? त्यांना ना झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या चालू केला तर आपण. झोपेच्या गोळ्या? हा बरं लगेच टाकून देतो तुम्हाला व्हॉट्सअपला. तुम्हाला झोप लागत नाही तर झोपेच्या गोळ्या द्यायच्या का? नाही मी पाण्यातून देईल. देऊन टाकायचं.
मग ताकदीच्या द्यायला सांगतो, ताकदीच्या. हा ताकदीच्या गोळ्या द्या त्यांना, तेवढंच येड आहे. होतंय काय, वाटतंय का? हा हा काय नुसतं मला बाजूला बसायला सांगतात, काय झालं काय समजत नाही. तुम्ही इकडे बसा बाजूला, मला चेक करू द्या पहिले. या बाजूने या. बर काय वाटतंय का? जाणतंय का अहो बाबा? डॉक्टर काय विचारतायत? अहो काही हालचाल वाटते का? स्पर्श जाणतोय का? अहो, हो हा डॉक्टर काय बोलतायत? हा ते त्यांना जाणतच नाही काही स्पर्श. नाही हा त्याच्यामुळे ते म्हणून या बाजूला. हा हा या बाजूला हा आहे. हे बघा बरोबर आहे. इकडे इकडे. काय हं? अहो हे सारखं असं असं काय करतात मला पप्पी समजत द्या म्हणत असेल ते. पप्पी. काय आता काय इथं कुठे येतं डॉक्टरच्या? डॉक्टर आहे समोर माझ्या. अरे अरे अहो जो जो पाय चालतं चालले वरती होतं डायरेक्ट का? काय विचारूच नका, नुसते हातपायच त्यांचे वर व्हायला लागलेत आजकाल. बरं मी काय आणतो, हा रात्री झोपू देतो का नाही? कसला झोपू देतात हं? नुसतं हे हाताचं असं काय केलं तर मला असं वाटतं टंबरलं पाहिजे त्यांना. संडासाला. वेगळीच निशाण दिसत राहिली मला. म्हणजे ते असं असं करायची निशाण दिसत राहिली. ते असं असं थोडं त्यांना कुठं काय सेन्सेशन पहिले आहे. चांगलं असेल ना, असं असं करत असेल ना, मग तर असं असं करतोय. अहो ऐका ऐका मी काय बोलतो माहिती का? त्याला पुन्हा तसंच झालं बा. अहो डॉक्टर हं? तुम्हाला एक समजत नाही आता काय सांगू या माणसाचे थेर. त्यांनी 2-3 बायका बाहेर ठेवल्या होत्या, त्यांना झाली सवय. या बाजूला इकडून चेक करून द्या एकदम मला व्यवस्थित आहे ना. लांब श्वास घ्या. काय अशी श्वास? अहो काय रे देवा हे. अहो खालून नाही श्वास घ्यायचा, वरून श्वास घ्यायचा इकडं छातीकडं. हा? अहो मी तर एवढी वैतागली ना, मला तर कीट आला ह्या माणसाचा. खरं सांगू तर नको नको झाले मला नुसतं आयुष्याशी. असं वाटतं काका, काय सुचऱ्यांसोबत लग्न श्वास घ्या म्हणलं का? हे फुगवायचं, हे जेवढं काम कर तेवढं. तुम्ही ते खाली नका ते करू, मागं पुढं राहिले खाली तुम्ही. त्यांना मला तर वाटतं ना जास्त दिवस झाले ना, थोडा प्रॉब्लेम होतोय. हं? लफडी करायची कधी सवय गेली का कधी? हा म्हणून तर ही आता अशी अवस्था लफडी करून. जाणं तर निकडून का नाही ते हे जायची पण पडून थोडं सिक्युरिटी केलायचे. बरं मी काय म्हणतो, झोप लागली त्यांना. झोप लागते ना आता? हा बरं बस. हे बस नाही. बसते ना. अरे काय बाबा तू झोपतच नाही. आता तुझ्यामुळं मला हे डॉक्टरचं नाटक करणं मला काय येतं. मला तर स्टेथोस्कोपी लावता येत हे नाही. बघ मी त्याला मुद्दामून म्हटलंय चांगला डॉक्टर आता आपण बघितलेला आहे, फरक पडेल म्हणून. मग आपण भेटू शकत नाही. मला दिवस माझा याच्यातच जातो सेवा करण्यामध्ये. काय फरक तर पडेलच ना, पण तुला फरक पडेल, त्याला काय फरक पडणार? त्यांना कसला फरक पडतोय. मला तर कंटाळा आला, असं वाटतं की कधी मरतोय म्हणून. मरण नाही द्यायचं ना. हा आहे 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 हाय मी आहे, इथंच गोळ्या आहे. लिहून देतो, गोळ्या गोळ्या. डॉक्टरांशी बोलते. हा चर्चा करतोय, चर्चा कोणत्या गोळ्याला. मी काय म्हणतो त्याला आहे ना, मी आलो का अर्धच पहिले झोपेच्या गोळ्या देऊन टाकायचं. तेच तर मी तुला सांगितलं, डॉक्टरकडून तू झोपेच्या गोळ्या घेऊन ये, कारण तो पहिलेचा डॉक्टर आहे ना, तो द्यायलाच मागत नाही. आणि नाही म्हटलं ना बा, काय करायचं माहिती आहे का? इंजेक्शन आहे झोपेचं, खपकन टोचून द्यायचं. कुठे विजिट घुसेल तिथं. भीती वाटते रे मला इंजेक्शन द्यायची. काय तुझं पण बाबा खरंच. हा मी काय म्हणतो आता आपल्याला हे जर काम करायचं म्हणलं तर आपल्याला त्याला झोपून ठेवावं लागेल ना. बरं मी काय म्हणतो, आता झोपलं वाटतं बरं का. आणि चटाई बिट्या चटई हा ना, चटाई तू काय इथं थांबणार आहेस आज रात्री? काम तर करून घ्या ना. अरे डोकं बिकं फिरले काय ते काय ते काय शुद्धीत असतंय ते, पण नुसतं ओरडत राहतंय ते. त्याला आहे ना बरोबर करतो मी. काय बरोबर करतो. इंजेक्शन टाकून देऊ. इंजेक्शन तुला येतं का तरी द्यायला? मला येतं बरोबर. टाकशील कुठे पण. याची एवढी मोठी गाठ. कॅमेऱ्यापासून 4 बोटं सोडायचं, देश खोसून. हा, आणि एवढी गाठ, आणि त्याने मला साफ करावं लागेल. बरोबर खोसतो मी. काय खोचाला काय तुला? मी आहे ना, ऐक ना, ते बकरीचा कोर्स करेल. काय बकरीला इंजेक्शन द्यायचं कोर्स करेल. देतो याला मी ठोकून. अरे पण हा माणूस आहे ना. अरे 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 काय काय चाललंय काय हे? ना मला तर वाटतं ना त्याचं आलं ना एक कान नीट आहे, त्याला ऐकायला जाऊ राहिलं. मग काय बरं का? आपण आहे ना दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. काय आलं, संडास जायचं? हा त्याला संडास कुठं नाही जात. नाही ते असेच करत असतात, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. म्हटलं हा करायचं कुठं असं करता काय हा? झोपून राहिला. अरे ते तिकडे आहे. तिकडून बस, तिकडून बस, तिकडून बस. अहो मी इकडे आहे, मी इकडे आहे, इकडे आहे मी. काय झालं, ते डॉक्टर आहेत ते गोळ्या लिहून देत होते ना आता. हा मी काय बोलते, तुम्ही जरा आता आराम करा.
ठीक आहे मी डॉक्टरना बाहेर सोडून येते. हा काय बाजूच्या घरात. मग तुम्हाला जायचं सोडवायला. जा धावत जा मग. काय म्हणून राहिलं बाजूच्या बाईला बोलव. हे बाबा पण अजून बी काय विचारूच नका. हिला बोलव तिला बोलव हातवारे करत राहतात तिचे नुसते. जास्त मोठे काय तुम्हाला हातपाय- काय बोलते तुम्ही पण. हातपाय हातपाय तो मोठे असं असं राहिलं ना असं त्याला ऐकायला येत त्या नाही बाय- त्याला. असं 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 राहिलं बरं मी काय सांगते. अहो कुठे चाललात. हा? बाजूच्या बाईकडं. मार ना चुपचाप मी डॉक्टरला वेगळा बरं वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो मी तुझ्या एक हाताने मरेल तो. एक मारलं तर मरून जाईल तो. पोस्ट मारी चिरून फाडून टाकेल. झोपलाय तो झोपलाय. आपण काय करूया ना हाय ना आपल्याला असं डिस्टर्ब करल. आपण बाजूच्या रूम मध्ये जायचं काय. आईला तिकडे कोणी येतं रे समोर आज काय करायला खालून हा आज काय करायला मुळव्यात तरी झाले अरे मुळव्यात नाही रे. आठवतं त्याला काय 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 कुठे कुठं गेलाय ते. हा त्या बायकांनाच बोलवते मी आता. तू चल ना रे बाबा. तिची नादी नको लागू. तू चल रे. पॅक करते ना मी काय आणतो देऊ का कटिंग करून काय काहीची माझ्याकडे अरे रक्त भांबाळ होईल ना तो माणूस मरेल तो. दाबून टाकलं नाही तर त्याला काय उडवायचं ते उडू दे. मी काय तू चल. म्हणतो ऐक ना ते ना माझ्याकडे बोकडी खच्ची करायचं बोकड्या खच्ची करतो ना ते मशीन आहे त्याचं दाबून अरे त्याला ऑपरेशन करावं लागतं. तुझं काय डोकं नाही ना डायरेक्ट आहे ना नस कट करून टाकते मधले मध्ये नस कटकून टाक. अरे किती ओरडणार लोकांना काय वाटेल आजूबाजूच्या. त्याला असे करू बेशुद्ध करून टाकू पहिले इंजेक्शन मारून आणि मी ते ना असं दम दाबतो नस तुटली तर ते पण असं असं असंच करणार नाही. अरे तो कधी जर बरा जर झाला ना तर तो माझ्या नसात तोडून टाकेल. तुला त्याच्यामुळेच तिची नस असली ना म्हणजे काही सिस्टमच बंद होऊन जाईल अरे चल तो कशाला टाइमपास करतो. ते रात्रभर असंच करतो. हा मी आली डॉक्टरला सोडावून. सुनबाई हा बोला ना मामा. काय स्वयंपाक कुठवर आला. मी आता केलंय बोमलाचं बट्ट केलेलं आहे. भाकरी बाकी आहे, भाकरी बनवायची आहे. बरं मग तू स्वयंपाक बनव मी येई भवानला भेटून येतो. नाही बसा आपण दोघी सोबतच जाऊ त्यांना भेटायला. मग तुला पण यायचंय. मग मला पण यायचंय. त्यांच्या किती जीवावरून बितले मामा. पॅरलेस झाला ही आई लक्ष देत नाही. आईचं कुठे आहे काय माहितीची. आता काय बाबा ही आईला सांगून सांगून थकली. ते बापाला बीपीचा त्रास होता. पहिला मग ते बीपीच्या गोळी चोकल्यामुळे एवढा मोठा अटॅक आला त्यांना. असं का. मग बापरे. म्हणून मी तुम्हाला सांगते चहा कमी पेत जा. हा तुम्ही ऐकत नाही. भात खातात पोळी खातात. पोळी पण नाही खायला पाहिजे. पोळी पण नाही. मग ज्वारीची भाकर खायची. तुम्हाला सुद्धा गोळी आहे ना बीपीची. हो मग सांगा तर बरं. ते महत्वाचं आहे. हं? या आईनी मला असं वाटतंय ना आईने ना पप्पांना आहे ना जास्त गोड चहा देऊन दिला आणि गोळी ना नाटक करून दुसरी चुकीची गोळी देऊन दिली. पप्पांना असं झालंच नसतं. ही तर मला 100% गॅरंटी. असं आहे का. हो बाकी मला ना आईचं आहे ना चालचलन पूर्ण चांगलं दिसतच नाही. अजिबात नाही. अरे मग तुझ्या आईवर तुझा विश्वास नाही आहे. मला विश्वासच बसत नाही माझ्या आईवरती. मला फक्त माझ्या बापाने खूप प्रेम लावलेलं आहे माझ्या बापाने. असं येतं आता माझं नाव घेत असेल तोंडात. माझी लेखने आली माझी लेखने आली. अरे पण मग आता त्या आजाराला कोण काय करणार आहे. पण नाही पण देवाचं खूप करायचं माझा बाप. असं ना. खूप करायचं खूप. असं माझी आई तर मॉडेलच आहे. फक्त मी मॉडेलपणा राहत होते तिच्या अंगात बाकी काही नाही. असं का. हा माझा एकदम साधन सिंपल. हो कोणाचं घेणं नाही देणं नाही काही नाही. पण ह्या बाईनी ना काय केलं माझ्या बापाला ना पूर्ण बधीर करून सोडलेलं ह्या बाईने. म्हणजे फक्त आरशात बघायचं आरशात बघायचं चट्टीपट्टी करायची. लिपस्टिक मेकअप केस कापायचं बस बाकी काहीच नाही. माझ्या बापाचे आता मला माहिती नाही बापाचे काय औषध असतील. चल मग आता आवरून घे लवकर. नाही तुम्ही चहा पिता का. हा चहा पिलो असतो हं. पण आता ऊन बी आहे ना. हा ऊन पण खूप झालेलं आहे. हा हं. पण मग एक त्यांना काय घ्यायचं फळ फ्रूट काय घ्यायचं आता. कुठं? पप्पा त्यांना नारळ पाणी सफरचंद चालेल हा ना? घेऊ ना आपण जाता जाता. हं? नारळ घेऊ आणि ना त्यांना ना आपण आता घरी बघू काय आहे. त्यांनी डॉक्टर आणलाय का नाही आणलाय मला ते पण माहित नाही. बघू आता तिथे गेल्याशिवाय. मालिशला डॉक्टर बिक्टर आहे का नाही आणलेला त्यांनी. मॉलिशला माणूस लावला तर लवकर उभे राहतील. पण माझी आई मॉलिशला माणूस पण नाही लावणार. असं का. तिला वाटेल हा उभा राहून गेला तर माझी पंचायत करून देईल. म्हणजे तिथं प्लॅन वेगळंच आहे ना. प्लॅन पूर्ण प्लेनच आहे तिचा.
हाल आहे तुझ्या बापाचे बरं का. मग सांगा तर बरं. बघू काय असेल नसेल ना. नाही आपण ना दुसरी ते कोणतरी आहे नाही का भेंडीचं ते करतात पंचायत, तिथं घेऊन जाऊ. बरं चल. तिथं होऊन गेलं तर खूपच चांगलं. माझ्या बापले चांगलं आहे, बाप आहे म्हणून माझं माहेर आहे, तर आई राहिली तर माझ्या माहेर तुटून जाईल हो मामा. बरोबर आहे. तर आपण असं करू हा मग हे बकरी आहे ना तिकडून आल्यावर टाकू आपण. तिकडून आल्यावर मी भाकरी बनवते. चल पहिले मग. आपण त्यांना भेटून येऊ बघ. हा जे चला तर. तू पिशी बिशी काय असेल ते घे. मी घेते. चला आपण भेटून येऊ पहिलं. मला तर खूप खत वाटलेली आहे. अजून आहेच का चालू? आता आहे ना ह्याच्यामध्ये गोळी तर मी टाकलेली आहे. मस्त झोपून गेला ना तो, म्हणजे माझं काम एकदम फत्ते होऊन जातं. हां आली आली. हे घ्या औषध 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 आणि पाणी आणलं. उठा उठा उठा. हे घ्या. हां पाणी घ्या. आकारा. अहो कसं पाणी पिताय? हां सगळं सांडवलं आता. दुसरं घ्या. चांगलं पाणी पाणी चांगलं पाणी चांगलं आहे. हां बस थोडंसंच राहिलं होतं. थोडंसंच आहे. अहो मग रात्री तुम्हाला झोप नाही लागणार व्यवस्थित. हां औषधाचं पाणी हां बस. हां संपलं. या 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 झोपा. अहो माझ्याकडे कुठं येत आहे? झोपा बोलली मी तुम्हाला. हां तोंड बी पुसलं नाही काय नाही. काही माणूस आहे सेवा करून मला वैताग आला नुसता. हां झोप बाबा झोप एकदाचा. झोपला. आता सामायला बघते काय करते. कधीपासून वाट बघतो एक तर आज झोपतो की नाही ते. झोपला आता. हे बघ तुला माहिती आहे का खात्री केली ना? खात्री काय? अरे ती गोळी दिली होती ना ती बरोबर पाण्यामध्ये काढून मी त्याला देऊन टाकली. एवढीच आतर रे अशी एवढीच आतर पुढे एवढं काम होऊन गेलं आपण काय सरळ कर फक्त. दे सरळ सरळच टाकली आहे. इकडे जवळ कर ना. जास्त आवाज करू नकोस. आता आवाज येणार रचना आज थोडीच आहे. काय करायचं म्हणजे आवाज येतोच. अरे थोडा इकडे राहा. गोळी दिली ना. गोळी दिली तू रात्रभर असाच करतो. तू लक्ष नको देऊस. दे इकडे. काय काय हे घे. गोळी दिली तरी काय का करतोय? झोपेल झोपेल. अजून काहीतरी बस बस. इकडे झोप. तर माझ्या अंगावर पडायचा तो. भारी वाटला ना. आता त्याचा आवाज आला ना. तू किती दिवस झाले माहिती आहे का? 2 दिवस झाले ना. नुसतं वाढायचं माहिती आहे. आवाज काहीच बोलू नकोस. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस रे. तू रात्रभर तसाच करत असतो. समजलं ना? लक्ष नको देऊस. तर मला माहिती आहे ना रात्रभर मी कसे दिवस काढते ते. त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं ना मग तू जास्त करतो, कमी करत नाही. हां काय इकडे तू दरवाजा वगैरे लावलास ना? काय तुझं पण नाही. आपलं नाही पुढून नाही येणार. अरे बाबा आता ऐक मी काय तुला सांगते. ऐक अरे त्याला पहिले झोप तर लागू दे पूर्ण. काय नालायक जातीस रे. तर बघ कसं हात चाप. अरे मग 2 गोळ्या द्यायच्या ना. कसं बघतो. 2 गोळ्या द्यायच्या असताना 2 गोळ्या काय 3 गोळ्या दिल्यात मी. हात कर गुरु ते काय बोलू आता मी बाबा खरंच. तू झोप रे शांत. हां नेमकी त्याच गोळ्या दिल्या का दुसऱ्या गोळ्या दिल्या? मी झोपेच्याच गोळ्या दिल्या. तर थोडासा त्याला प्रभाव व्हायला थोडा वेळ लागेल की नाही मला सांग. माझ्या पावरच्या गोळ्या होत्या. नाही त्या नाही दिलेल्या, दुसऱ्या दिलेल्या आहेत. नाही तर नाही रे बाबा तुझ्या दिल्यास ना मी त्याच दिलेल्या हा आहेत. ना? झोपला बघ. मी लिहिलं ना पण झोपेची गोळ्या. हो झोपेच्या गोळ्या मी त्याप्रमाणे दिलेल्या आहेत. हां हे मच्छर पण ना खरंच लय त्रास देतात बाबा. मच्छरला जागा नको इकडे सरक ना. मच्छरला काही जागा देऊ नको सरक इकडे. तुमचं सरक इकडे. अरे एवढं घ्या.
त्याला अरे गप ना जरा झोप ना गप हा मुडद्या नुसतं हे, 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 हे करत राहतो नुसतं. लाटप काय नको झोप गप नुसतंच उठत राहील नुसतं हा काय इकडे सरक तिकडे सरक तुझं पण चाललंय मला काही समजत नाही खरंच. म्हणून तुझ्या असून राहत नाही. अच्छा लाई जीव पडला आता इतकं मी माझ्या बायको जीव लाईत नाही एवढं तुला जीव लाईत खरंच की काय माझी बायको आहे ना ती काही करत नाही आता. जाऊ दे आजपासून ना रोज त्याला असेच पाणी देत जाईल मी झोपेच्या गोळ्या हा का तू रोज येत जा यायचं काय बडबड करते रे ते तसंच आहे टाकून लाट टाकून त्याच्यात अरे नको 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 माझं काय मुलं अरे झोप ना काय कर राहिले रे जायचं नको त्या जाऊ देत ना मच्छरच खूप आहेत ना इकडे त्याच्यामुळे त्या तुझं आहे ना नको. राणी कोण आहे? अहो ते डॉक्टर आहेत ते कोण डॉक्टर पाहुणे? आहेत ते डॉक्टर कोण पाहुणे? आहेत ते. कोणते डॉक्टर अहो आराम करतो तो अहो इमर्जन्सीला ठेवलं मी ते डॉक्टर आहेत ते अरे तुला अहो जेवा त्यांना विश्वास नाही एवढा राहिला का काय जेवा ये कोणती इमर्जन्सी ये यानं तुला पटकेलं का? तुटल अहो, तुटल ते हा? हे पेशंट पाहावं लागतं मला येणे ऐका ना मी पाहतो ना पेशंट. अहो मी काय सांगते तुम्ही पहिले ऐका तुम्ही डायरेक्ट तुम्हाला राग काय पहिले मला विचारा पहिले काय आहे काय नाही ही काय पद्धत आहे का तिकडं पेशंटचा जीव चालला आणि तुम्ही एकमेकाची मिठ्या मारून राहिली. नाही ती एमर्जन्सी साठी थांबवलं मी होतं बोलली होती ना बाबा तुम्हाला घरी माझ्या आईची लक्षणं काही चांगले नाही चांगले नाहीये. माझ्या बाबाला बीपीची गोळी द्यायची सोडून दुसरीच गोळी दिली म्हणून हा पॅरलाइजचा अटॅक हा म्हणून तू झाली आणि तुला लहानाची मोठी मी केली मग तेव्हा तुला माझ्या बाबांनी केलं मला नाही नाही मोठं. ऐक तेव्हाच तुला नक मारून मारायला पाहिजे होतं नाही का हे बघ, हा? कुत्रीला पण पोरं होत्यात असं नको चावलं पण मी कुत्री नाही ना हा? मी पिल्लं पिल्ला होतं. होतात ना मग तूच काय पोर हे बघ तू परत असं बोलू नको तुझा बापाला रात्री काय झालं म्हणून मी ते इमर्जन्सी डॉक्टर ठेवला इथे कोणत्या इमर्जन्सी चालू होतं तुझं? इमर्जन्सी तुमची कोणती चालू होती आम्ही नाही हाय माझ्या दुसरं पेशंट पाहून येतो काय केलं अहो त्यांना मारू नका ओ बाबा काय काय मारताय अहो तुम्ही नाही ते माझे सासरे आहे, ते तुमच्या बोलतील वयामानाचा आजार करून तुम्ही खुशाल मारता लगेच पण तू उद्या येणार होतीस ना मग आजच कशी आलीस काय 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 बर का डॉक्टरला मारलं केस होईल तुमच्यावरती आमच्या हो दे ना केस हो लय बेकार केस राहते डॉक्टरांनी पेशंटच्या बायकोजवळ झोपल्यावर नाही केस होत. नाही अहो, मी आराम करतो त्या पडल्या त्यांचं डोकं दुखायला लागलं त्यांना औषध म्हणून वगैरे तुमचं तोंडाला तोंड लावेल होतं तुम्ही एवढे अहो बोलताय मी त्यांना औषध वगैरे बघा ते कसे शांत झोपलेत की नाही त्यांना बरं बरं वाटत त्यांनी मला त्यांचा आवाज आला म्हटलं अहो, चला चर्चा मामा. करायला लागते पेशंट विषयी अशी मग आता बसलेलो होतो पण आता मग बाबा मी तुम्हाला नारळ पाणी आणलंय हा नारळ पाणी घ्या नारळ पाणी हे बघ राणी हा या डॉक्टरला ना मी आता इंजेक्शन देतो थोडस अहो तुम्ही त्यांना सोडा ना त्यांचे काय चुकी सोडून बुकेशरची मारली पाहुणे अहो एवढे तुम्ही काय माझे सासरे आहे ते अहो, ठीक आहे पण एवढं तुम्ही लगेच अहो एवढं म्हणजे त्यांची तुम्हाला शरम नाही वाटत पायाखालची का? पूर्वी माझी सरकली पेशंट बघायला आले का हा एकत्रित झोपायला आले अहो झोपायला नाही आले त्यांची रात्र पाळी आहे म्हणून ते इथे आहेत दुसरी तर रात्र पाळी चालू होती पैसे द्या ना तुझी. मला कसं मी ते? तुम्हाला काय विक्री बोलली होती झालं मामा बिलकायचे. फी देणार ते कोणती फी देणार ही झोपायची फी देत होती का पेशंटची फी हो मॅडम जाऊ द्या मी तुमचं पेशंटच सोडून देतो नाही आता. मामा काय पेशंट सोड तुम्हाला अहो तुम्ही चला, निघा. तुम्ही त्यांना सोडा थांबा घेऊ द्या त्यांना माझं काय नाही ते सामान आमच्या आम्ही अहो नाही ना आज थोडी राहत आणि पैसे बिशे काही मिळणार नाही का बरं बिलकुल नाही, एक नाही, रुपया नाही, हो, सांगा बरं आमच्या त्यांना. घरचं मॅटर आम्ही आमचं बघू ना तुम्ही माझी तू काय आहे त्या अंगावर बाई, धावून एक लगेच. शब्द पण नाही बोलायचा तू गप्पा बस एक शब्द बी हे नाही बघ बोलायचा दिल्या गेली ना तू मेलीच माझ्यासाठी समजलं ना नाही मेली हा, मी. माझ्या घरचं मी बघेन काय नाही, ते तुमचा मेट्रो आहे ना हा आमचं हा, बाप मॅटर माझा आहे हा बरं का बाबा तुमच्या वयामानाने मी इज्जत करतोय वयामानाने इज्जत करतोय हा बरं का माझ्या हा वयामानं ना मग इज्जत मग? नाही तर काय केलं असतं म्हणलं काय राव तुम्ही आले डायरेक्ट मारलं असं कोणी मारलं का? बरं डळायचं काम आणि करायचं आणि मला एक सांग तुम्हाला कोणी अधिकार दिला त्यांना मारायचा मग? काय? मी दिला मी तू दिलास का हो. तुला कोणी सांगितलं मारायला त्यांना काय मी हा? स्वतंत्र आहे मी स्वतः मारू शकतो अहो तुम्ही कशाला उठलात सांभाळा, सांभाळा, जाईल पुढे बिल. नाही डॉक्टर तुम्ही थांबा हो, थांबा हो, तुम्ही तुम्ही बसा डॉक्टर. तुम्ही बसा हा? हा. तुम्ही बसा अहो, डॉक्टर हा, तुम्ही ते बसा कळलंय. बसा इथे बसा, बसा बसा एक इंजेक्शन देऊ का हा काय नाही काय तुम्हालाच राहू दे तुमचं इंजेक्शन आहे ना तुमच्या दोघांमध्ये पा मी पेशंटला घेऊन चाललो घरी कुठे घेऊन चालले आमच्या तो घरी नवरा आहे नाही. माझा काय? त्याला नका घेऊन जाऊ काय आहे? माझा नवरा आहे तू त्याला घेऊन जाऊ नका समजलं ना हो, बाबा ऐका ना अहो, ते माझं पेशंट आहे माझी जबाबदारी आहे तुमची जबाबदारी ना करून घेईल माझ्या बापा. नाही नाही ही बाई काय म्हणती हं. काय तुझा नवरा आहे हो नाही नाही आता तुम्ही मोकळे व्हाल ना बर का बघा तुमच्या घरचं मॅटर बघा तुम्ही हा. मला गरज आणि पुन्हा जर दिसलं डॉक्टर इथं दात काढील दात अहो तुम्ही कुठे चाललात मला सोडून कोण
तुम्ही ये. आमच्या घरामध्ये येऊन हे जे बघ. नासाडी केले ना तुमच्या घरात पण तसं नासाडी होईल समजलं ना कोणत्या? आमच्या? हा, तुमच्या घरामध्ये आमच्या घरात तू हा? काय करू शकत आणि नाही. राणी तू पण लक्षात ठेव नाही नाही मी बाप जिवंत आहे, तोपर्यंतच माझं हा बाहेर आहे. बघते ना मी किती सांभाळत असते बापाला आमच्या जा, जा. घरात- जा पनवती गेली माझी पनवती गेली कायमची जा, हा. घेऊन जा आणि बाप सांभाळ. गेला की मग डॉक्टरला बोलावून घ्यायचो. हा मग डॉक्टरला बोलवलं आता म्हण ना तू पनवती गेली. दुनियादारीला बोल तुला काय करायचंय कशी घेऊन गेले किती दिवस बघते ना ते मला पण बघायचंय थांब